युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक छोटा मुलगा आहे, तो येतोय आणि सारखा फॅनचा नॉब 4-3-2 4-3-2 करतोय. स्पीड जी आहे आपल्या पंख्याची ती कॉन्स्टंट राहील का कंटिन्युअस मूव्ह होत राहील? बदलत राहील, बरोबर. एकसारखी नाही राहणार. जी एकसारखी राहिली, सपोज आपल्या घरात किंवा आपण लावलंय 4 तर 4च्या स्पीडने लावलंय, तर ती एकसारखी राहते. त्याला म्हणायचं युनिफॉर्म. युनि म्हणजे एकसारखा फॉर्म, आणि जी बदलते सारखं सारखं ते युनिफॉर्म नाहीये. मग त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म नाहीये, मग त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म. मग हे काय झालं तुमचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि ते काय झालं तुमचं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. म्हणजे काय? ज्या ह्याच्यामध्ये तुमचं स्पीड कॉन्स्टंट राहते, बदलत नाही. कॉन्स्टंटचा अर्थ बदलत नाही, ते काय म्हणायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ज्या सर्क्युलर मोशन मध्ये तुमचं युनिफॉर्म स्पीड राहत नाही, म्हणजे स्पीड डझंट कॉन्स्टंट, स्पीड डज नॉट कॉन्स्टंट, त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता हे टॉपिक छोटीशी म्हणजे असं 2 मार्काला पडतात, डिफरन्स पडला तर, आणि यामध्ये छोटे मोठे आहेत, तुम्ही करून घ्या. आपल्याला हा टॉपिक बघायचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्याचे आपल्याला ऍप्लिकेशन बघायचे आहेत. ऍप्लिकेशन म्हणजे काय? की तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्या युनिफॉर्म करताना काळजी घ्यायची आहे. सगळ्यात पहिले बघा, तर हा पॉईंट आहे, तो आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर बघा, ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग काय आहे याचा. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सॉरी, जरा मॅथ्स मध्ये गेलो. पहिला आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नीट बघा, इमॅजिन करायचं आता आपल्याला सगळं. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता व्हेकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे? गाडी आहे. इमॅजिन करा, ही गाडी आहे, बरोबर. ही गाडी अशी गोल गोल फिरत्या, म्हणजे ही एक गाडी आहे, ती गोल 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 फिरत्या. ही गोल गोल फिरत्या, त्याची जर वेलोसिटी वाढत गेली तर त्याला खतरा आहे का कमी होत गेल्यावरती त्याला खतरा आहे? कमी होत गेली तर किती होणार आहे? 0 होणार आहे. गाडी थांबणार आहे. काय डॅमेज होते का? नाही होत आहे. पण हे जर फिरत फिरत गेलं तर ते फिरत फिरत देवाघरी जाणार. 100-180 पुढं काय स्पीड येईल त्याच्यामध्ये ते पडून जाणार. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये शोधायचं काय आहे की व्हेकलचं सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड जास्तीत जास्त किती पाहिजे, एवढं शोधायचं आहे. की बाबा एवढं बस, याच्या वर गेलं की वर जाणार, त्याच्या अलीकडे पाहिजे. मग तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये काय शोधायचं आहे? तुम्हाला शोधायचं आहे मॅक्सिमम व्हेलॉसिटी. काय शोधायचं आहे? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय शोधायचं आहे? व्ही मॅक्स शोधायचं आहे. व्ही मॅक्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. मी का सांगितलं तुम्हाला? कारण इथून पुढे तुमचे डेरिव्हेशन स्टार्ट होत आहे. डेरिव्हेशन मध्ये एकच गोष्ट करायची, सगळ्यात पहिल्यांदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय शोधताय, फाइंड काय करताय ते माहित पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हाऊ टू फाइंड, सुरुवात कुठून करताय तसं. आता हाऊ टू फाइंड मध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय काढायची? डायग्रॅम. डायग्रॅमला तुम्हाला किती मार्क असतो? अर्धा मार्क. नंतर काय लिहायचं? कन्सिडर काहीही लिहा, कमीत कमी अर्धा मार्क, जास्तीत जास्त अर्धा मार्क. मग फक्त कन्सिडर लिहायचं. आणि थर्ड, तुम्हाला जे फाइंड करायचं आहे ना, ते तुम्ही डेरिव्हेशन फाइंड करायचं आणि जे पाहिजे ते मिळून जाईल. आता बघा, सुरुवात करूया व्ही मॅक्स पासून. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढायचा आहे. डायग्राम कसं आहे? आता गाडी आहे, गोल गोल फिरत्या, आणि तुम्ही असं बघताय. मग तुम्हाला दिसताना कसं दिसणार? की सपोज याचा ट्रॅक आहे, याशी आडवा रोड आहे, आणि ही गाडी आहे. गाडीला चाक जमिनीला टेकले पाहिजे ना. ओके. आणि ही अशी गोल फिरणार आहे, बरोबर. आता हा जर गोल फिरणार आहे तर हा सर्कल झाला, हा सर्कलचा सेंटर झाला. आता इथून मी असं खाली एक रेष ओढली आणि त्याला दिलं त्याचं मास mg. आता मला सांगा, मी इथंच का दिलं, ह्या पॉईंट मध्येच का दिलं? त्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास. जर एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला असं एका पॉईंटवर घ्यायचं असेल तर बघा, एका पॉईंटवर स्टेबल होते. हे जर मी इकडे तिकडे गेलं तर स्टेबल होत नाही, ते पडतंय किंवा होतंय. ह्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास. जिथे सगळं वजन, सगळं मास कॉन्सन्ट्रेटेड असतं एका पॉईंटवरती, त्याला म्हणायचं सेंटर ऑफ मास. आता हे सेंटर ऑफ मास जे आहे तिथं सगळे फोर्सेस असणार आहेत. मग हे रेष आणि आपलं हे सेंटर, तिथं मध्ये घ्यायचं रेडियस, कारण हे जर सर्कल होत आहे आणि हे जर तुमचा काय होतोय सेंटर सी, तर इथं गाडी आहे, सपोज अशी गाडी नाही का, अशी फिरत्या गोल 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 गोल, तर ही तुमची काय झाली? रेडियस. काय झाली? रेडियस. आता इथं फोर्सेस बघायचे 4.
एक वर असेल, एक इकडे असेल, एक तिकडे असेल. पहा इकडे आतमध्ये, बाहेर, वरती, खाली. एक पॉईंट इथं मिस झालाय, तो आहे सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. असा फोर्स जो सर्क्युलर मोशन मध्ये असतोच असतो. एक तर सेंट्रिपिटल असेल किंवा एक तर सेंट्रिफ्युगल असेल. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरकडे ओढणारा, सेंट्रिफ्युगल सेंटरपासून लांब ढकलणारा. मून जो आहे पृथ्वीभोवती फिरतोय, लांब जात नाही तो. का? कारण ग्रॅव्हिटी, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीने त्याला ओढून धरलंय. तो सेंट्रिपिटल झाला आणि हा सेंट्रिफ्युगल झाला. कोणता जरी असला तरी दोघांचे फॉर्म्युले सेमच आहेत, mv²/r. आता ही जी गाडी आहे ती रोटेट होते ना. आता गाडीला कधीही जो रस्ता बनवला जातो तो खडबडीत बनवला जातो. का? कारण चाकाचं आणि त्याचं काय व्हावं? फ्रिक्शन. एफएस म्हणजे फ्रिक्शन. आता वरती जे आहे, कोणतीही बॉडी एखाद्या सरफेसवरती जेव्हा बसते तेव्हा ती 90 डिग्री मध्ये बसते. आता 90 डिग्रीच्या फोर्सला म्हणायचं नॉर्मल रिएक्शन फोर्स. नॉर्मल रिएक्शन फोर्स. आता तुम्हाला डायग्राम झाली, इथं हाफ मार्क मिळाला. तुम्हाला आता कन्सिडर लिहायचं आहे. कन्सिडर मध्ये काय लिहायचंय? काहीही लिहा, काहीही लिहा. मी काय म्हणलं? काहीही लिहा, काहीही. यू कॅन राईट व्हॉट एव्हर. फक्त याच्या संबंध लिहायचं. मग कसं लिहायचं कन्सिडर? तर नीट बघा, आपण जरा चेंज करूया. कन्सिडर हेच उचलायचं, अ व्हेकल अलॉंग. कुठं आहे अलॉंग? व्हेकल आहे अलॉंग, हेच लिहायचं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. मी जरा शॉर्टमध्ये लिहितो. ज्याला मास आहे m, वेलोसिटी आहे v, रेडियस आहे r, अशा टर्म्स लिहायच्या बस. आणि हे लिहिल्यानंतर लिहायचं mg ला कोण बॅलन्स करतंय? तर नॉर्मल रिएक्शन n बॅलन्स करतोय, इक्वेशन 1. परत mv²/r ला कोण बॅलन्स करतंय? fs, किंवा fs ला तो बॅलन्स करतोय. ची टर्म इकडे घ्यायची, mv²/r ला कोण बॅलन्स करतंय? fs. इक्वेशन 2. तुम्हाला शोधायचं काय आहे? v शोधायचं आहे. कसं शोधणार v? तर इथे एक फॉर्म्युला असतो आणि तो एक ट्रिक लक्षात ठेवायचा, फन, FUN. आणि हे डबल आहे त्याच्या पुढे इज इक्वल द्यायचं. f च्या ऐवजी काय घ्यायचं? fs. पुढं इज इक्वल टू u च्या ऐवजी घ्यायचं μs, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. झटपट पटापट घेतोय, हे सगळं बॅकलॉग आहे. याने इथं काय घ्यायचा? n घ्यायचा. आता बघा, fs ची काय व्हॅल्यू आहे तुमच्याकडं? mv²/r. पुट करा. इथं काय राहिला? μs. n ची काय व्हॅल्यू आहे तुमच्याकडं? mg. आता बघा, हा m इकडे आला तरी m ला m कॅन्सल होणार आहे, किंवा हा तिकडे गेला तरी कॅन्सल होणार आहे. m ला m कॅन्सल. इथं फक्त काय राहिलं? v चा स्क्वेअर. पुढे काय राहिलं? μs आणि g. हा r डिवाइडला आहे, पलीकडे न्या, मिळाला rg. आता स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त v पाहिजे. मग टेकिंग स्क्वेअर रूट, मग काय मिळालं? v इज इक्वल टू √μs rg. हे मिळालं तुम्हाला v मॅक्सिमम मिळालं. म्हणजे काय? फक्त रेडियस शोधायची. जी ची किंमत किती असते? 9.8 किंवा राऊंड फिगर 10 घ्यायची. म्यूएस किती असतो? जो असेल तो दिला असेल. विषय संपला. क्लिअर झालं का? व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक.